राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत वादाला आता अंत उरलेला नाहीये। दर दिवशी नवीन कुरबुरीची यामध्ये भर पडते। एका पत्राच्या खुलाशाने आता पक्षामध्ये अनाजीपंत असल्याचा थेट आरोप झालाय। हे पत्र दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी लिहिलेली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलंय। पार्थ पवार यांना पक्षातल्या अनाजीपंतांचा विरोध आहे, मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे, ते किती सक्षम आहेत अशी मागणी करणारं हे पत्र आहे। पक्षाचं अंतर्गत पत्र आहे खरं तर हे। 13 जुलैचं हे पत्र आणि त्यानंतर पटेल आणि तटकरे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीच्या चर्चा हे सगळं बघता पक्षात घुसळण सुरू आहे हे नक्की। आता मुद्दा असा उरतो की पार्थ पवार यांच्या विरोधात खरंच पक्षात नाराजीची लाट सुरू आहे का? असं असेल तर त्याची कारणं काय आहेत? या पत्रात नमूद केलंय तसं पार्थ पवार यांना पक्षातून विरोध असेल तर तो विरोध करणारे कोण आहेत आणि या विरोधानंतरही पार्थ पवार यांना पद मिळणार का? मुख्य मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीतलं हे अंतर्गत वादळ हे किती मोठं रूप घेणार की हे पेल्यातलं वादळ पेल्यात शमवण्यात सुनेत्रा पवार यांना यश येणार आहे? या सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत उदय आहेर, प्रदेश उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि यांनीच हे पत्र लिहिलेलं आहे सुनेत्रा वहिनींना उद्देशून। आणि आपल्यासोबत आहेत हनुमंत मोहिते, ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत आणि दैनिक सोनहिराचे संपादक आहेत आणि आपल्यासोबत आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर सुद्धा असतील। मी सुरुवातीला उदयकुमार आहेर यांच्याकडे जाईन। आहेरजी, हे पत्र तुम्ही लिहिलं, या पत्रामध्ये मूळ म्हणजे या पत्राचा उद्देश काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पत्रात तुम्ही जे अनाजीपंत, पक्षातले अनाजीपंत म्हटलेत, ते अनाजीपंत म्हणजे कोण? नमस्कार। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे पत्र आहे हे पत्र मी 13 तारखेला मी लिहिलेलं पत्र आहे आणि ह्या सगळ्या पत्राच्या अनुषंगाने माझा उद्देश स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशामध्ये वाढला पाहिजे। राज्यामध्ये जसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे तशाच पद्धतीने देशामध्ये त्याची वाढ होऊन सन्मानजनक पद्धतीने आम्हाला केंद्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीच्या जागा त्या ठिकाणी मिळाव्यात आणि म्हणून त्याची एकंदरीतच देशात वाढ व्हावी। आता ती वाढ कोण करू शकतं तर माझ्या दृष्टिकोनातनं आणि माझ्यासोबत ज्या 23 जिल्ह्यातली लोकांनी प्रवेश केलेला आहे ती लोक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील काही लोक जे आहेत, कोणी लेखक असतील, साहित्यिक असतील, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, वकील, पत्रकार, विचारवंत, साहित्यिक, ह्या सगळ्या लोकांशी ज्यांच्याशी माझा संपर्क आहे, चांगल्या लोकांशी, अशा लोकांशी चर्चा करून आणि त्या ठिकाणी ते पत्र मी दिलेलं आहे। या पत्राचा उद्देश हा फक्त एकच आहे की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशामध्ये, राज्यामध्ये वाटचाल करते, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित वाटचाल आम्ही करतो आहोत, तशाच पद्धतीची वाटचाल या देशामध्ये देखील करण्यासाठी तरुण चेहरा या पक्षाने केंद्रामध्ये मंत्री म्हणून द्यावा की जो तरुण चेहरा हा पवारांचा चेहरा असेल, अजितदादांची छबी ज्यांच्यामध्ये असेल असा तरुण चेहरा। आणि मग तो कोण आहे तर मग ते पार्थदादा आहेत। पार्थदादांना त्या ठिकाणी केंद्रात मंत्री करावं, याच्यापेक्षा वेगळं त्या पत्रामध्ये काही नाही। वेगळ्या पद्धतीचं मी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही। मी सुरुवातीला अतिशय स्पष्ट करून देऊ इच्छितो ही एक गोष्ट, जसं मी मगाशी पण पत्रकार परिषदेत पण सांगितलं, आताही आपल्या माध्यमातून संबंध जनतेला सांगू इच्छितो की मी माझ्या छोट्या छोट्या ट्विट जरी असतात तरी ते मी माझ्या संपर्कातल्या सर्व पत्रकारांना मी ते पाठवत असतो। मात्र हे 13 तारखेला दिलेलं पत्र आहे हे मात्र मी कुठेही माझ्या सोशल साईट्सवर टाकलेलं नव्हतं, हे मी कुठेही पत्रकारांपर्यंत मी पोहोचवलेलं नव्हतं, कारण की हे आमचं अंतर्गत एका प्रदेश उपाध्यक्षाने राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिलेलं त्याच्या मनातल्या भावनांचं हे पत्र आहे आणि म्हणून ते पत्र मी काही सार्वजनिक केलेलं नव्हतं, परंतु आता ते सुदैवाने दुर्दैवाने ते सार्वजनिक झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या पत्राकडे तेवढंच एक फक्त आपण बघावं, बाकी जास्त काही त्याचा विचार आपण करू नये। एक माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही अगदी थोडक्यात, ते अनाजीपंत कोण? तुम्हाला नाव घ्यायला आवडेल? आणि अनाजीपंत कसं आहे की जसं आपण एखाद्या गोष्टीचं रूपक आपण देतो, ठीक आहे, आलं लक्षात, रूपक आहे, पण म्हणजे तुमच्या पक्षात असे अनाजीपंत आहेत तर? मॅडम कसं आहे याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक घरामध्ये
एक लोक असतात की त्यांना काही गोष्टी वाटतात की बाबा हे होऊ नये, हे व्हावं. थोडंसं आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जलसवृत्ती पण असते. प्रत्येकाच्या ठाई तो मानवी स्वभाव आहे. ठीक त्या आहे. पद्धतीचे एक स्वभावाचे गुणधर्म असतात. त्याप्रमाणे त्या गोष्टीकडे आपण घ्यावं. आलं जास्त लक्षात. काही अनाजी पंत ह्या विषयावर फार काही सिरियस होण्याची गरज नाही. ठीक आहे. आपल्यासोबत हणमंत मोहिते सर आहेत. मोहिते सर, हे पत्र आणि ह्या पत्राच्या आसपास घडलेल्या सगळ्या घडामोडी ह्या सगळ्या आपल्या समोर आहे. कसं ह्या सगळ्याचं विश्लेषण कराल तुम्ही? मुळात हे पार्थ पवारांच्या बद्दल जे पत्र लिहिले ते पार्थ पवारांच्या प्रेमातून किंवा त्यांना मंत्रिपद मिळावं या उद्देशानं लिहिलेलं आहे. म्हणजे ज्या वेगाचा पार्थ पवारांची सध्या सुरू आहे, म्हणजे लगेच अजितदादांच्या निधनानंतर लगेच खासदार झाले आणि पुन्हा आता ते मंत्रिपदावर जात आहेत, तर तो वेग आश्चर्य. मुळात एक गोष्ट आहे की जे गुण आता उदयकुमार आहेर यांनी जे त्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत, हे गुण खरं म्हणजे त्यांचे जे आजोबा आहेत शरद पवार आणि त्यांचे वडील अजित पवार आहेत यांना का दिसलेले आहेत हा माझा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जर शरद पवारांचं स्टेटमेंट पूर्वीच ऐकलं असेल, ज्यावेळेला राम मंदिर विषयी पार्थ पवारांनी एक ट्विट केलेलं होतं. त्यानंतर जर तुम्ही एक त्यांचं जे सुशांत सिंग राजपूत बद्दल पार्थ पवार बोललेलं होतं, तर त्यावेळेला शरद पवार स्वतः अपरिपक्व नातवाचं वक्तव्य आणि त्याची कवडीची किंमत देत नाही अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की 2019ला मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार हे पराभूत झालेले मोठ्या फरकानं. तर 2019 पासून ते 2029 आता 2026ला ज्या वेळेला जानेवारीमध्ये अजितदादांचं निधन, दुर्दैवी निधन झालं, तर तोपर्यंत 6 वर्षामध्ये पार्थ पवारांनी म्हणजे पराभूत झाल्यानंतर पक्षवाढीसाठी किंवा जे आता ते म्हणतात की राष्ट्रीय स्तरावर किंवा देश स्तरावर किंवा राज्य स्तरावर पक्षवाढीसाठी प्रयत्न करायला हवेत पार्थ पवारांनी, तर त्या 19 पासून त्या 26 पर्यंत पार्थ पवारांनी महाराष्ट्राची बांधणी केली. आणि हा जो गुण त्यांना जो दिसतोय आहेरांना, तो अजितदादांना का दिसला नाही? अजितदादांनी पक्षाची जबाबदारी ही पार्थ पवारांच्यावर का दिली नाही आणि पार्थ पवारांनी ती जबाबदारी का स्वीकारली नाही हा प्रश्न आहे. म्हणजे जे गुण आहेत ते आजोबांना दिसलेत, वडिलांना दिसले नाहीत, ते कार्यकर्त्यांना दिसले. याच्या स्वतःला एक आश्चर्य वाटतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर पार्थ पवारांचं सगळं स्टेटमेंट पाहिलं असेल की काँग्रेसबद्दल स्वतः म्हणले की काँग्रेसचा डाऊनफॉल होते वगैरे या सगळ्याचा, तर त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ज्या अजितदादांच्या आता जे 3-4 महिन्यामध्ये पक्षाची बांधणी आणि पक्षाबद्दलचं जे साधारण हे आहे त्याच्यामध्ये स्वतःला त्यांची अशी एखादी त्यांच्या एका ट्वीट किंवा त्यांचा एखादा असं प्रकारचं विजन, म्हणजे विजनरी नेतृत्व जे म्हणतायत ते, की अशा प्रकारचं विजन महाराष्ट्राला नेमकं तरुणांसाठी काय पाहिजे, काय नाही पाहिजे, मी तरी काय कुठं त्यांची मुलाखत, त्यांचं ट्विट, त्यांचं काहीतरी एखादं कॅम्पेन किंवा प्रकारचं असं काही पाहिलेलं नाहीये. त्यामुळे ते मंत्रिपदानंतर पक्ष कसा वाढवणार असं सगळं. आणि जी म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे अजितदादांच्या निधनानंतरचं त्यांचं काही संभाषण आहेत पार्थ पवारांची जी त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा आहे, ती बऱ्याच नेत्यांना माहिती सुद्धा आहे. तर ही सगळी आश्चर्यकारक आणि सगळ्या विशेष आहेत, त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहेत आणि बारामतीतल्या बऱ्याच लोकांना त्याविषयी माहिती पण आहे. आणि ज्या पद्धतीने आता सुरेंद्र पवार पार्थ पवारांचं जे सुरू आहे, म्हणजे फुलेशाह आंबेडकरांचा विचार पुढे गेलं, तर सुरेंद्र पवारांच्याकडे असा कुठला एक निर्णय असा झालेला आहे की ज्याच्यामध्ये फुलेशाह आंबेडकरांचा विचार पुढे जातोय. म्हणजे आपल्याला माहित असेल की अजित पवार उपमुख्यमंत्री असताना पुसी सावळीची दंगल असेल किंवा तुम्ही विशाळगडच्या तिथली दंगल असेल, त्या प्रकरणी पवार जायचे होते आणि त्या पद्धतीचं वातावरण ते धर्मनिरपेक्ष प्रतिमा त्यांनी जपलेली होती. अशा प्रकारची कुठली प्रतिमा ही पार्थ पवारांनी सुरेंद्र पवार यांनी जपलेली आहे, त्या पद्धतीचा विचार ते पुढे घेऊन जातील अशा प्रकारचं. तर ह्या सगळ्या गोष्टीचीच फक्त मंत्रीपद मिळावं हे सगळं ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या घरात उपमुख्यमंत्रीपद, स्वतःच्या घरात मंत्रीपद, म्हणजे आता ज्या पद्धतीची संस्कृती महाराष्ट्रात आहे की श्रीकांत शिंदे आता मंत्रीपद आहे, तर आपण पण ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदेनी महाराष्ट्र आता उभाडवा पालथा घालायला सुरू केलेला आहे, त्यांचे तुम्ही माहिती महाराष्ट्रभर करतायत. तर असं कुठलं पार्थ पवारांनी काम केलं की जे मंत्री झाल्यावर ते करतील अशा प्रकारची पाहिजे. त्यामुळे मला वाटतं हे अंतर्गत वादातून सगळा प्रकारची पद्धत ही टर्म एका स्पेसिफिक जातीविषयी वापरली जाते, त्यात ती प्रवृत्ती म्हणून त्यांनी वापरली असेल. पण मला वाटतं राष्ट्रवादीमध्ये प्रचंड प्रमाणात मतभेद आहेत आणि पार्थ पवार, सुरेंद्र पवार एका बाजूला, त्यांचा लॉयलिस्ट गट, आणि पटेल आणि तटकरे आणि बाकीचे सगळे एका बाजूला आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या भवितव्याचा गंभीर परिणाम झाल्याच्या राहणार. उदय आहेरना काही मुद्दा मांडायचा, अगदी थोडक्यात तुम्ही मुद्दा मांडा, मग मी मृणाल मॅमकडे विश्लेषणासाठी येते. आहेरजी थोडक्यात.
आणि याच्यामध्ये हनुमंत मोहिते पाटील जे काही म्हणता आहेत, यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जे शरद पवार साहेबांचं वक्तव्य ते सांगतायत की वक्तव्य त्यांनी केलं होतं शरद पवार साहेबांनी, आणि त्यामध्ये ते असं म्हटले होते बाबा की अपरिपक्वता वगैरे, ते एखाद्या छोट्याशा गोष्टीवर तुम्ही एखाद्याचं पूर्ण लाईफचं हे ठरवू शकत नाही. तेच तर मी पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि तुम्ही आता मला जे म्हणायचं की हनुमंत मोहिते पाटलांनी तरी नेमकं त्यांचं काय बघितलं आहे, किती वेळेला ते पार्थ पवारांशी बोललेले आहेत, हनुमंतराव मोहितेंनी किती वेळेला पार्थसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पार्थदादांविषयी नेमकं त्यांच्या मनामध्ये ह्या अशा पद्धतीची आडीची भावना का आहे हे मला समजत नाही. आणि त्यांच्या मनात आहे म्हणजे ते मला असं त्यांच्यावर मला ब्लेम नाही करायचं, पण मला म्हणायचं आहे की ह्याच चुकीच्या भावना, ह्याच चुकीच्या पद्धतीने पुढे गेल्यामुळे पार्थदादांना विलन ठरवण्याचं काम केलं गेलं की तो माणूस काहीच करू शकत नाही. जसं संभाजीराजांच्या बद्दल देखील मी तुलना करत नाहीये, पण संभाजीराजांच्या बद्दल देखील अशाच पद्धतीने सांगितलं गेलं होतं. आणि हे जे काही सांगितलं जात आहे ते चुकीचं आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या जवळ जात नाही, जोपर्यंत आपण त्यांची माहिती घेत नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याविषयी जाणून घेत नाही, त्यांच्याशी संवाद साधत नाही, तोपर्यंत त्यांच्याविषयी केलेलं अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे मला असं वाटतं की हे पार्थदादांवर अन्याय करणार आहे. एवढं फक्त मला सांगायचं आहे. मृणाल मॅम कसं विश्लेषण करायचं हे पत्राच्या अनुषंगाने झालेल्या गाठीभेटी आणि त्या समोर येत असलेल्या बातम्या, पार्थ पवार यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट, या सगळ्या घडामोडींचं कसं विश्लेषण करायचं? एकतर सर्वप्रथम मला मत असं नोंदवायचं आहे की अजितदादा हे त्यांच्याबद्दल जे काही गैरसमज होते ते बाजूला ठेवले तरी एक अतिशय महत्त्वाचे नेते होते. 40 पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याची ज्या व्यक्तीमध्ये क्षमता होती, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त, त्यांच्या जन्मतिथीनिमित्त जर काही गंभीरपणे करायचं असेल तर ते न करता या कोणत्या वादात त्यांचा पक्ष गुंतलाय याची गंभीरपणे चर्चा करायची गरज आहे. दुसरं असं की प्रत्येकच राजकारण्याला स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या मुलीला, स्वतःच्या नातवाला, भाच्याला, पुतण्याला समोर आणायची जिथे ओढ लागलेली आहे त्या परिपेक्षातच या सगळ्या विषयांकडे पाहावं लागेल. शरद पवारांना पार्थ पवार आवडत नव्हते, अन्यथा एका कुटुंब प्रमुखांनी तो अत्यंत अपरिपक्व नेता आहे हे विधान काही सार्वजनिकरित्या केलं नसतं. पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी तर नक्कीच केलं नसतं. पण पार्थ पवार हे परिपक्व आहेत, त्यांना राज्याची जाण आहे, हे सगळं दाखवायला त्यांना अजिबात आत्तापर्यंत संधी मिळाली नाही. हे गृहीत धरून आपण म्हणूया की हे काम त्यांनी आधी केलं पाहिजे. वडिलांच्या वारशाने चालत आलेला पक्ष बळकट केला पाहिजे. मुळातच पवार घराण्यात किती पदं राहणार आहेत आणि सगळीच पदं त्यांच्याच घरात राहणार आहेत का असा विचार जनता करते. तामिळनाडूत स्टालिन यांच्या मुलाला आणि जावयाला खूप जास्त महत्त्व दिलं गेल्यामुळेही निर्णय विरोधात गेले असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे आज प्रसंग काय आहे? आज प्रसंग अजितदादांच्या निधनानंतर 40 आमदार नक्की कोणाबरोबर आहेत? तटकरे आणि पटेल हे सुनेत्रा पवार यांना न सांगता मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्याचा जाब जर जाहीररित्या विचारला जात असेल तर त्या पक्षात काहीतरी गडबड आहे. ही गडबड थांबवणं आणि घर बळकट करणं हे सध्याचं महत्त्वाचं काम आहे की अजितदादा पवारांना श्रद्धांजली आहे. पार्थ पवार यांचं कौतुक करणारा जसा एक वर्ग किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जी मागणी केली आहे ती लोकशाहीत त्यांना करायचा अधिकार आहे हे मान्य करू. तसंच त्यांच्यावर टोकावर प्रतिक्रिया व्यक्त करणारा पत्रकारांचा किंवा काही अभ्यासकांचा एक गट तयार झालाय का याचाच विचार करायची गरज आहे. मुळात पार्थ पवार आज राज्याच्या राजकारणात कोणीही नाहीत. आधी त्यांना काहीतरी व्हावं लागेल आणि मग त्यांना मंत्रिपदाची संधी द्या अशी मागणी एनडीएकडे करता येईल. आज पक्ष बळकट करण्याचं आव्हान हे तिघही नेते, म्हणजे त्यात खरं तर आई आणि मुलगा आले आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील आले, ते कशा प्रकारे पेलतायत हाच मुद्दा जिथे अजून निकालात निघालेला नाही किंवा अजून त्याचं भविष्य स्पष्ट झालेलं नाही, तिथे एनडीए यांना मंत्री करा अशी मागणी कशी काय मान्य करणार? राजकारण थोडं विवेकवादाला धरून असावं आणि ते घराणेशाहीच्या नादानी इतकं वेगळ्या स्तराला जाऊ नये अशी मला पत्रकार म्हणून एक कळकळीची विनंती करावीशी वाटते. नम्रता. उदय आहेरजी, ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. आता मृणाल मॅमनी जो प्रश्न विचारला की पार्थ पवार यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, आपण
पक्षासाठी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, हा जर प्रश्न विचारला, आज पक्षासाठी त्यांनी किती वर्ष ते पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यात त्यांनी पक्षासाठी लक्षणीय असं काय काम केलंय ह्याच्या जर नोट सांगायच्या झाल्या तर कुठल्या त्यांनी मोठे कॅम्पेन चालवलेले आहेत, कुठल्या त्यांनी मोठ्या मोहिमा पक्षासाठी राबवलेल्या आहेत, कुठल्या त्यांनी मोठ्या काही गोष्टी पक्षासाठी केल्या आहेत, कुठले त्यांनी मोठी आंदोलनं केलेली आहेत, तुम्ही 3 गोष्टी सांगू शकता का? मी 300 गोष्टी सांगू शकतो. याच्यामध्ये जसं आपल्या मल्टीमीडियाचे संपादक आहेत नानी वडीकर ताई, त्यांनी देखील एक गोष्ट सांगितली. मला असं म्हणायचं आहे की पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये IQ माहितीवर आधारित हे स्टेटमेंट्स आपण सर्वजण करत आहोत. हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही IQ माहितीवरती आम्ही कुठेही करत नाही. आम्हाला हे बघा, आम्ही चुकत असू तर सुधारा ना. आम्हाला पार्थ पवार आंदोलनांमध्ये दिसत नाहीत, आम्हाला पार्थ पवार त्यांच्या निवडणूक प्रचारा व्यतिरिक्त पार्थ पवार कुठेही दिसले नाहीत. आम्हाला पार्थ पवार आता राज्यसभेसाठी दिसले, फक्त त्या पलीकडे पार्थ पवार आम्हाला फारसे निवडणूक कॅम्पेन मध्ये दिसले नाहीत. कुठे दिसतात आम्हाला पार्थ पवार, सांगा बरं. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या वेळेला पवार साहेबांपासून दादा विभक्त झाले त्याच्याही आधीपासून 2019 मध्ये ज्या वेळेला मावळमध्ये तिकीट दिलं होतं, आता ज्या शरद पवार साहेबांचा दाखला आपण या ठिकाणी देतात की तेवढे प्रगल्भ नेते असताना देखील त्यांनी पार्थ पवारांविषयीचं अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं. परंतु त्याचा मागचा गोष्टीचा इतिहास आपण विसरता की ते स्टेटमेंट करण्याच्या आधी काही वर्ष शरद पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असताना मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेचं तिकीट पण त्या शरद पवार साहेबांनी दिलं होतं. मग हे सोयीस्करपणाने विसरून कसं चालेल? मग त्यावेळेला पवार साहेबांना पार्थदादा अपरिपक्व वाटले नाहीत का? हे त्यावेळेला झालेली एखादी गोष्टचे स्टेटमेंटवर त्यांनी त्यावेळेचं पडद्यामागचं नाराजी नाट्य न बोलून समोर आलेलं नाराजी नाट्य आहे. काही वेगळं सांगायची गरज आहे का? काही हे तुमच्या या मीडियामधून चालवलेल्या गोष्टी आहेत. नाराजी नाट्य वगैरे कुठे काही नव्हतं. त्याही वेळेला पवार साहेबांनी स्पष्टपणाने हे तिकीट दिलेलं होतं. दुर्दैवाने त्या ठिकाणी पार्थदादा पराभूत झालेत. हा भाग अलहिदा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा बाजूला झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅक साईडला पडद्याच्या पाठीमागे जे काही सगळ्या कामांचं नियोजन असेल, कार्यक्रमांचं नियोजन असेल, दौऱ्यांचं नियोजन असेल, बाकीच्या काही राजकीय गोष्टी असतील, त्याच्याविषयीच्या चर्चा असतील, याच्यामध्ये पार्थ पवारांचा खूप मोठा सिंहाचा सहभाग राहिलेला आहे. हे पक्षातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. म्हणूनच मी सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट सांगितली की हे पत्र हे काही सार्वजनिक केलेलं पत्र नाही. हे पत्र प्रदेश उपाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आणि पक्षातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या सकट सगळ्यांना माहिती आहे की पार्थ पवारांचं कॉन्ट्रीब्युशन पक्षासाठी काय आहे. पण आहेरजी, एवढं जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर मग पक्षातले ज्येष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याच्या वारंवार बातम्या का येतात? परंतु एक गोष्ट मला लक्षात आणून द्यायची आहे. ज्या वेळेला आत्ताचे आपले आदरणीय पंतप्रधान, मी परत सांगतो, मी तुलना करत नाहीये, आपले आत्ताचे आदरणीय पंतप्रधान साहेब ज्या वेळेला गुजरातला पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून गेले, त्याही वेळेला सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचं काय काम होतं असं विचारणारे अनेक लोक होते. परंतु तरी देखील पंतप्रधान साहेबांनी 15 वर्ष मुख्यमंत्री पद गुजरातचं चांगलं सांभाळून तिथं विकास करून दाखवला आणि त्यानंतर 2014 पासून तर आतापर्यंत 12 वर्ष तर देशाचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे कोणी कुठे काय करत होतं हा प्रश्न महत्वाचा नाही. त्याला संधी मिळाल्यानंतर ठीक आहे. मला फारच तुमच्या तुलनेचं मला फारच कौतुक वाटलं. तो कशा पद्धतीने काम करतो मला उदयजी तुमच्या तुलनेचं मला फारच कौतुक वाटलं. पण मला सांगा की पार्थ पवार जर एवढे पक्षासाठी कॉन्ट्रीब्यूट करतायत, एवढं तुम्ही म्हणतायत, एवढं छान काम करतायत, तर मग पक्षातले छगन भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेल ही सगळी ज्येष्ठ नेते मंडळी त्यांच्यावर एवढी नाराज असल्याच्या बातम्या वारंवार काय येतात? असं काय करतायत ते त्यांना नाराज करायला? कोणी सांगितलं? मला एक स्टेटमेंट दाखवा तटकरे साहेबांचं, प्रफुल्ल पटेल साहेबांचं, भुजबळ साहेबांचं किंवा अन्य कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचं की ते पार्थ पवारांवर नाराज आहे असं त्यांचं मला एक स्टेटमेंट मला दाखवा. मौनाची भाषांतर पत्रकार करत असतात बरेचदा. हे तुमच्या मीडियामधून आलेल्या गोष्टी आहेत. ह्या अजिबात कुठेही पक्षामध्ये नाराजी वगैरे काही नाही. हे असं कुठेच नाहीये. पेरलेल्या बातम्या आहेत. ह्या कुठेतरी लोकांना पार्थ दादाला चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न काही लोक करतायत.
बरं, ठीक आहे. कुठेही तटकरे मला- साहेब, पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, हे कुठेही कोणी नाराज नाहीये. ठीक आहे, कुठे ठीक आहे. स्टेटमेंट दाखवा असेल तर चालवा. बरं, माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. मला मोहिते सर आणि मृणाल मॅम दोघांची स्टेटमेंट घ्यायची. मोहिते सर, एक असं म्हणायचं का की आता राष्ट्रवादीमध्ये जे काय वादळ सुरू आहे त्या वादळाचा केंद्रबिंदू एपी सेंटर हे पार्थ पवार आहे असं म्हणायचं का? 100% म्हणजे उदयकुमार आहेर किती जरी म्हणत असेल तर पार्थ पवारांच्या बद्दल सार्वजनिक भावना त्या आमदारांमध्ये खासदारांमध्ये काय आहे ही पत्रकार म्हणून मला आता 35 वर्ष पत्रकारितेत माहिती आहे सगळ्यांची. आणि उदयकुमार आहेर ज्या शिवसंग्राम संघटनेत येतात म्हणजे मराठा समाजाच्या, त्या मराठा समाजाबद्दल पार्थ पवारांनी कधी आवाज उठवलाय का त्यांना विचारा. कधी म्हणजे एखाद्या ट्विट तरी केलंय का? म्हणजे ज्या संघटनेतून येतात ते, म्हणजे जो जनाधार आहे खरं म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्याचा पक्ष आहे त्यांच्याबद्दल कधी बोललेत का विचारा. आणि त्यानंतर पार्थ पवारांनी त्यांचा जो शेतकरी असं नाहीये, असं नाहीये. मराठा समाज काय, गोरगरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या प्रत्येकासाठी पार्थ पवारांनी काम केलंय. अहो ते बिचाराला कधी स्टेजवर येऊ दिलं नाही, हाच प्रॉब्लेम झालाय. त्यांना कधी पुढे येऊ दिलं गेलं नाही किंवा ते आले नाहीत. आता कसं आहे, आहेरजी आम्ही पुढारी न्यूज कडनं त्यांना निमंत्रण देतो, पुढारी न्यूज कडून आम्ही निमंत्रण देतो. पार्थ पवार आम्ही संपर्क करतो त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी, आम्हाला निमंत्रण द्यावं त्यांनी जाहीर मुलाखतीसाठी. आम्ही त्यांची मुलाखत द्यायला तयार आहोत. आम्ही त्यांची जाहीर मुलाखत द्यायला तयार आहोत. 1-to-1 मुलाखत. आमचे संपादक प्रसन्न जोशी त्यांची मुलाखत घेतील. आम्ही जाहीर त्यांची मुलाखत द्यायला तयार आहोत. हे आमचं खुलं निमंत्रण आहे त्यांना मुलाखतीसाठी. आपण मुलाखत घेऊया. पार्थ पवार यांच्या मनात जी काय खदखद आहे, त्यांचं आजवरचं काम, त्यांचा प्रोफाईल येऊ दे ना सगळ्या जनतेसमोर. तुम्ही म्हणता ना त्यांचं काम जनतेसमोर आलेलं नाहीये, येऊ दे की त्यांचा प्रोफाईल जनतेसमोर. मनात काही नाही. मी नम्रताजी मी तुम्हाला परत सांगतो, पार्थ पवारांच्या मनात किंवा पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या मनात काही खदखद नाही. अहो तुम्ही नाही मी खदखद नाही म्हणत आहे, मी खदखद म्हणतच नाहीये. तुम्ही म्हणताय ना काम त्यांचं जनतेसमोर येऊ दे, आम्ही मुलाखत घ्यायला तयार आहोत ना. आम्ही प्रश्न विचारतो त्यांच्या कामाबद्दल, येऊ दे की त्यांचं काम जनतेसमोर. जनतेला समजलं पाहिजे त्यांनी काय काय काम केलेलं आहे, येऊ दे की जनतेसमोर. आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला तयार आहोत. ते मुलाखतीला आमच्या समोर बसावे हीच आमची इच्छा आहे. आमचे संपादक त्यांची घेतील की मुलाखत, संपादक बसतील त्यांच्या समोर मुलाखतीसाठी. स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने. या भूमिकेचं मी स्वागत अगदी आमच्या संपादक आमच्या ऑफिसकडनं त्यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन जाईल लगेचच, त्वरित, ऍज सून एज पॉसिबल. मोहिते सर आपला मुद्दा पूर्ण करा. हा, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की राष्ट्रवादीमध्ये काही सगळं आलबेल नाही हे निश्चित आहे. म्हणजे पार्थ पवारांनी विक्रम काकडेंचं ज्या वेळेला तिथं नियुक्ती केली किंवा जिसन सिद्दीकीच्या वेळेला पडद्यामागं काय झालं हे राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना, खासदारांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळं पॉवर सेंटरवरनं खूप मोठा एक संघर्ष तिथं पार्थ पवारांचा आहे. आणि पुढच्या काळामध्ये ती सगळी अडचणीत पक्ष येणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. काय झालं कोणाला माहिती, कोणत्या आमदाराने तुम्हाला सांगितलं, कोणत्या खासदारांनी सांगितलं, काय झालं मुद्दा तर पूर्ण करू दे, मुद्दा पूर्ण करू दे, ठिकाणी बघायला त्यांना मुद्दा पूर्ण करू दे ना. नाही चुकीचं ऑन रेकॉर्ड होऊ नये म्हणून नम्रताजी मी फक्त त्यांना डिस्टर्ब करतोय. बाकी माझं त्यांच्याविषयीचं मला आदर आहे, त्यांच्याविषयी मी त्यांना डिस्टर्ब नाही करत आहे. ऑन रेकॉर्ड चुकीचं जाऊ नये. कोणत्या आमदार आहे कित्येक आमदार, खासदार, तुमच्या पक्षाचे नेते हे पत्रकारांची खाजगीत बोलत असतात. ऑन रेकॉर्ड कोण बोलत असलं तरी शेवटी परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही राष्ट्रवादीमध्ये नवीन आहे, त्याच्यापेक्षा खूप लोक इथं आहेत ज्यांच्याशी आमचा नेहमी संपर्क असतो. आणि मी राष्ट्रवादीबद्दल बऱ्याच लोकांच्या संपर्कात आहे. राष्ट्रवादीतच होतो मी, युवक आघाडीचाही प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक राष्ट्रवादीचे बडे नेते राजकारणामध्ये नवीन वगैरे काही नाही राष्ट्रवादीमध्ये. मला पण सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. मला एकच गोष्ट आहे, कोणते खासदार माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे गुण दिसत आहेत ते अजित पवारांना का दिसले? अजित पवारांनी पार्थ पवारांना पक्षाच्या कार्यकारिणीवर घेऊन, म्हणजे मी तुम्हाला असे कित्येक नेते सांगतो तुम्हाला की जे महाराष्ट्रामध्ये नेत्यांना आपल्या मुलांना पुढे करतात दादांनी आणि पवार साहेबांनीच तिकीट दिलं होतं. 2019लाच दिलं होतं. 2019ला पराभूत झाल्यानंतर कुठे गेले? पक्षाच्या संघटनेत काय काम केले नाही? पराभूत झालं म्हणजे झालं का? म्हणजे काय पराभूत होणं म्हणजे अवगुणी असणं का? पराभूत होणं म्हणजे अवगुणी असणं हे नवीन विश्लेषण आहे. माझी वेळ संपत आलेली आहे. आपला शब्दाला शब्द आपण वाढवत गेलो तर हा खूप मोठा वाद होऊ शकतो. मला मृणाल मॅमकडे शेवटचा मुद्दा घेऊन यायचा. मृणाल मॅम, एक मुद्दा ह्याच्यामध्ये सगळं आहे की हे जसं पक्षांतर्गत पत्र आहे तसा वाद सुद्धा पक्षाच्या आतमधलाच आहे. सुनेत्रा पवार हा वाद, हे जे वादळ आहे हे पेल्यातलं वादळ पेल्यात शमवण्यात यशस्वी होतील का?
नम्रता, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पक्षासमोरच्या आव्हानांना सुनेत्राताई कशा सामोऱ्या जात आहेत. इथे फार व्यक्तिवादी टीका होते आणि व्यक्तिवादी प्रशंसा होतीये. ज्या घरात कोणताही अनुभव नसलेल्या युगेंद्र पवार यांना राजकारणात आणून उमेदवारी दिली जाते त्या कुटुंबात हे वाद होणार. ते कुटुंब सार्वजनिक चर्चेत असल्यामुळे या कुटुंबातले वाद जास्त वाढणार, हे अगदी सत्य आहे. मूळ मुद्दा असा आहे की अजूनही राष्ट्रवादीला विलिनीकरणाची इच्छा आहे का शरद पवारांच्या गटाला. तशी विधानं केली जात आहेत, त्यामुळे त्यांची वाटचाल हिंदुत्ववादी युतीकडे होतीये का, हा एक मुद्दा. आणि दुसरा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा, सत्तेत असलेल्या अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या प्रमुख या नात्यांनी की सुनेत्रा पवार एकीकडे मुलगा आणि एकीकडे नाराज झालेले तटकरे आणि पटेल यांच्यात समन्वय कसा साधणार आहेत. त्या अत्यंत धीरोदात्तपणे वागलेल्या आहेत गेले 6-7 महिने, पण आता त्यांना त्यांचे नेतृत्व गुण, त्यांची प्रगल्भता दाखवायची वेळ आलेली आहे. त्या कशा प्रकारे या सगळ्या संघर्षातून वाट काढतात आणि समन्वय निर्माण करतात यावर पक्षाचंही भवितव्य अवलंबून आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचंही राजकारण अवलंबून आहे. फार बाका प्रसंग आहे आणि राजकारणाच्या दृष्टीने, विश्लेषणाच्या दृष्टीने आपल्यासाठी ही खूप मोठी संधी आहे एक महिला नेती कशी वागते हे बघायची. आणि यात पार्थ पवार आई म्हणून सुनेत्रा पवार यांच्या मागे उभे कसे राहतात हे पाहणं देखील अत्यंत रोचक ठरणार आहे. नाही, अगदी. आणि जसं आपल्या पॅनलवरच्या सगळ्यांनाही ही मान्य असावं की अजित पवार असताना त्यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती ही सगळी वादळ त्यांच्या पक्षात तेव्हाही होती, ती त्यांनी थोपवून धरलेली होती. आणि आता सुनेत्रा पवारांचा राजकीय त्यांचा कौटुंबिक वारसा आणि त्यांनी अजित पवारांचं बघितलेलं राजकारण आणि त्यातनं त्यांना मिळालेला अनुभव या सगळ्याचाच कस लागणार आहे. एकीकडे त्यांच्या पक्षाचं राजकीय भवितव्य, दुसरीकडे त्यांची आईची माया, या सगळ्यावरच त्यांची तारेची कसरत असणार आहे. बघूया या पक्षाचं राजकीय भवितव्य, राजकीय वाटचाल कशी असणार आहे. येणारा काळ आपल्याला ते दाखवेलच. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार.